मी डॉक्टर स्वाती गानू आज आपल्याशी ज्या विषयावरती संवाद साधणार आहे तो विषय आहे तुमचं मूल ऑर्डिनरी असेल तर तुम्ही खरंच सुखी आहात. ऐकल्यानंतर दचकला असाल होय ना तुम्ही. तुमच्या मनात पहिला प्रश्न हा येणारच की आपलं मूल ऑर्डिनरी असावं असं कोणाला वाटू शकतं का. तुम्ही किंवा मी आपण सगळेच जण लहानपणी शाळेत जायचो, परीक्षा जवळ आली की अभ्यास करायचो, घरून आपल्याला पास व्हा चांगलं इतकंच सांगितलं जायचं. एखाद दोन अपवाद वगळले तर चांगलं याचा अर्थ तुमची बुद्धी जेवढी असेल तितकं असाच अर्थ असायचा. फार असं दडपण नसायचं. खूप मार्क या शब्दाचं विष अजून उगवलेलं नव्हतं. माझ्या 35 वर्षातल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये खूप विद्यार्थी, असंख्य पालक माझ्या संपर्कात आले. सामान्य मुलं दडपणाविना वाढली आणि असामान्य मुलांचे पालक स्वतः दडपण घेऊन जगले. नकळत त्या मुलांवरही प्रेशर जाणवलं. मी जे मिळवलं नाही ते मुलाने करावं, मिळवावं. मी केलेल्या चुका त्याने करू नये. या नादात काय चुकतंय हे तुम्हीच शोधू शकता. असं वाटतं सतत ताण, सतत असुरक्षितता जाणवते ना. केअर की मोर हे तुम्हीच ठरवायचं आहे. पालकांनाही मुलांइतकाच ताण, तितकीच इन्सिक्युरिटी. खरं म्हणजे जी मुलं वर्गामध्ये ऑर्डिनरी होती, कुणाचंही लक्षसुद्धा नाही गेलं ज्यांच्याकडे, ते कधीही टॉपर नव्हते, ते त्यांच्या गतीने, त्यांच्या समजशक्तीने, सातत्यपूर्ण पद्धतीने आयुष्यात पुढे जात राहिले. त्यांचं काही वाईट झालं नाही. छान सेटल झाले. स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढला. त्यांचे पालक खूप हायपर झाले नाहीत. थोडा श्वास घ्यायला हवा पालकांनी. कारण पालकत्व हा अनुभव घेण्याचा, एक अनुभवण्याचा टप्पा आहे. आपण मुलांना घेऊन धावत सुटलोय का? विचार करा. मुलांसाठी सर्वात सुरक्षित जागा कोणती? तर जिथे मी कोण आहे, मोठेपणी मी कोण बनणार आहे याची भीती वाटत नाही. मुलांना जज केलं जात नाही, लेबल लावलं जात नाही. म्हणून तर म्हणते ना की तुमचं मूल ऑर्डिनरी असेल तर तुम्ही सुखी आहात. तुमचं मूल B+ ग्रेड मिळवत असेल किंवा 60% मार्क मिळवत असेल आणि पास होत असेल तर तुम्ही सुखी आहात. तुमचं मूल परीक्षा आली की टेन्शन घेत नाही, टेन्शन देत नाही, जमेल तेवढा अभ्यास करतं, मग तुम्ही सुखी आहात. तुमचं मूल TV बघतं, मोबाईल वापरतं, स्वतःच्या खेळण्यात गुंग होतं, मारामारी करतं, मित्रात असताना चुकून एखादा अपशब्दसुद्धा वापरतं, स्वतःचा बचाव करणं त्याला चांगलंच कळतं, तर तुम्ही सुखी आहात. तुमच्या मुलाला तुम्ही कुठल्याही क्लासला पाठवत नाही, मग तो सुखी आहे. आणि तुम्ही ट्रान्सपोर्टेशनचं साधन बनला नाहीत म्हणून तुम्हीही सुखी आहात. तुमच्या मुलाला अमुकच ग्रेड, इतकेच टक्के याचं प्रेशर नाही, तर मग तोही सुखी आहे आणि तुम्हीही सुखी आहात. मूल ऑर्डिनरी असलं ना की त्याचा कॅनव्हास ब्लँक असतो. त्याला हवं ते चित्र तो रेखाटू शकतो. खरं म्हणजे मूल ऑर्डिनरी असलं तरी पालकत्व कसं आहे यावर त्या मुलाचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनणं ठरत असतं. मूल चुकत असेल तेव्हा आपण जवळ राहूया. अजून हवं हा अट्टाहास, हा हव्यास किमान 12 वर्षाचं मूल होईपर्यंत तरी नको करूया. समाधानी राहा, शांत राहा. अतिताण, धावपळ, अपराधीपण, तुलना, नैराश्य असा प्रवास न करता सबुरीने, शांततेने पालकत्व जर निभावता आलं ना तर तुम्ही अधिक निरोगी राहाल. बघा, जमलं तर एवढं कराच तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठीही. धन्यवाद.